विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अजून काहीच अभ्यास झालेला नाहीये आणि माझा अभ्यास होत पण नाहीये. प्लीज मला हेल्प करा. असा एक मला मेसेज आला होता. म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार करतोय. मी तुम्हाला सांगू का, पहिली गोष्ट म्हणजे काय माहितीये का? पॅनिक मोडमध्ये तुम्ही का गेलाय सांगा बघू? बिलकुल जाऊ नका. कशाची भीती वाटते रे तुम्हाला? मॅथ्सची भीती वाटते. माझ्याकडं मॅथ्सची अशी स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. प्युअर शॉट 100% गॅरंटेड येणारे क्वेशन्स आहेत. पण माझ्यावर अभ्यास करणार ना तुम्ही? नक्की करणार ना? मग तुम्हाला यश मिळणार आहे. मी तुम्हाला सांगू का? अजून माझा काहीच अभ्यास झालेला नाहीये, असं वाटणार तुम्ही एकटे नाहीये. ऑलमोस्ट सगळी मुलं आहेत. थोडी टॉपर असतात रे, एक्स्ट्राऑर्डिनरी आइन्स्टाईन टाइपची मुलं असतात. ती जाऊ द्या बाजूला, त्यांना ठेवूया आपण. बाकीचे सगळे मुलं ना, या क्षणाला थोडेसे घाबरलेले असतातच. मी तुम्हाला सांगू का? कशाची भीती वाटते तुम्हाला? अपयशाची? का स्वतःहून ती भीती निर्माण करताय तुम्ही? काय गरज आहे? का विचार करताय तो, की येईल का? होईल का? असं होईल का? तसं होईल का? कधीच तसा विचार करू नका. उलटा असा विचार करा, की मॅथ्सचे पेपर घ्या जुने, करा त्याचं एनालिसिस. किती प्रश्न सोपे असतात, असं आपल्या मनाला सांगा. काय होतंय, मी माझा एक प्रयोग तुमच्यावर सांगतो लक्षात घ्या. बघा, माझ्याकडे की नाही 5वी पासून 12वी ची मुलं आहेत. मी अगोदर पण एक्सप्लेन केलंय मला माहिती आहे बरं का. जी रेग्युलरली व्हिडिओ बघतायत त्यांना ही गोष्ट माहीत असणार आहे. माझ्याकडे 5वी पासून 12वी पर्यंतची मुलं आहेत. नीटचे पेपर ऑफलाईन होतात. बरोबर आहे. तो क्वेशन पेपर मिळतो मुलांना घरी. मग मी 5वी मुलाला तो पेपर दाखवला आणि त्याला म्हटलं, की ह्यातला सगळ्यात अवघड प्रश्न कोणता आहे तो मला सांग. मग फॉर एक्झाम्पल त्यांना सांगितलं क्वेशन नंबर 20 अँड 29 सॉर्ट टफ आहे. ओके. 5वीतला मुलगा आहे हां. नंतर मी 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी जसा दिवसभर बॅचेस माझ्याकडे येत गेल्या, त्यांना मी तो पेपर दाखवला आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, सगळ्याच मुलांनी अल्मोस्ट याच क्वेशनला अवघड म्हटलं. काय रे कारण असेल? मी पुन्हा मुलांना विचारलं, की "अरे, तू तर 5वी आहे, तुला सिलेबस माहीत नाही, टॉपिकचं नाव माहीत नाही, मग हा प्रश्न का अवघड आहे?" दिसायला मोठा होता. ऑप्शन्स मोठ्या-मोठ्या होत्या. मग झालं मनानं डिक्लेअर करून टाकलं, हे काहीतरी अवघड आहे बरं का. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगू का, आपण माइंडसेट बनवून ठेवलाय, की हे मला जमणारच नाही, हे अवघड आहे, हे मला येत नाही, हे माझ्याकडून होणार नाही. यातून बाहेर पडा. सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी. आता मी माझं उदाहरण तुम्हाला देतो. माझं 6 ते 7 वर्षापूर्वी ना, आम्ही क्लासचं एक फंक्शन ऑर्गनाइज केलं होतं. मला असं वाटलं, बघा एक मोटिव्हेशनल स्पीकर पण येणार होते बरं का. मला असं वाटलं, बघा थोडेसेच पालक येतील कारण ते मोटिव्हेशनल स्पीकर जे होते त्यांनी ₹100 फी ठेवली होती आणि मला माहिती आहे, फ्री असल्यावर भरपूर लोकं येतील, पण ₹100 भरून कोण येतंय असं मला वाटलं आणि त्यामुळे मी निवांत होतो. पण हॉल गच्च भरला लक्षात घ्या. त्या खुर्च्या कमी पडल्या. म्हणजे तो मंगल कार्यालय होतं ते गच्च भरलं. जागा पुरली नाही. वरच्या टेरेसवर लोकं होती. एवढी लोकं आली होती कार्यक्रमाला. लागली वाट. तर मला माहीत होतं ते मोटिव्हेशनल स्पीकर वेळेचे एकदम पक्के होते. वेळेवर येतील, छान बोलतील. सगळा कार्यक्रम चांगला होणार गॅरंटी होती. तेवढ्यात त्या मोटिव्हेशनल स्पीकरचा फोन आला आणि ते मला म्हटले, की "सर पाऊण तास उशीर होतोय मला. मग अर्धा पाऊण तास तुम्ही बोला पालकांशी. लागली का वाट?" मी म्हटलं, "अरे कसं शक्य नाही, तुम्ही बोलू शकता सर. बोला, बोला." हे मोटिव्हेशनल स्पीकर मोटिव्हेशन देण्यातच एक्सपर्ट असतात. मी तुम्हाला सांगू का? मोजून 17 सेकंद बोललो. 17 सेकंद त्यानंतर म्हटलं, "शांत बसा, ते येईपर्यंत आपण वाट बघूया." मी तुम्हाला सांगू का, म्हणजे नाही जमलं मला. नाही जमलं. पण मी आज अभिमानाने सांगू शकतोय, की या 7 वर्षात पुढच्या मी एवढी इम्प्रूव्हमेंट केली, की मी हजारो मुलांसमोर अर्धा तास, 1 तास बोलू शकतोय आता. अगदी म्हणूया ना, मी तुम्हाला सांगतो, की त्यांच्याशी म्हणजे काय म्हणूया आपण, मी बघितलंय बरं का, मी बऱ्याच कार्यक्रमांना गेलोय बरं का. बऱ्याच ठिकाणी मी माझ्या अगोदर जेव्हा भाषणं व्हायची, तेव्हा मी बघायचो, हे जे मोठी लोकं असतात की नाही, अगदी आय-ए-एस ऑफिसर असतात, मोठ्या-मोठ्या पदावर काम करणारे लोकं असतात ना, हे जेव्हा एखादं भाषण द्यायला येतात ना, ते पूर्ण तयारीनिशी येतात बाळांनो. खूप त्यांची तयारी असते. 3-4 पानं लिहिलेली असतात. ते पुन्हा ते बघतात वगैरे आणि माझ्याकडं मी अशाच एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि माझ्याकडे काहीच तयारी नव्हती. मी काहीच तयारी करून जात नाही बरं का. काहीही तयारी करून जात नाही. रँडमली जसं येईल तसं बोलत जातो. पण तुम्हाला सांगतो का, मोठ्या लोकांची भाषणं झाली. खूप छान त्यांनी बोलले आणि त्यानंतर जेव्हा माझं झालं ना, तिथे एक निवृत्त शिक्षण संचालक होते. त्यांनी माझं एवढं कौतुक केलं ना, ते मला म्हणले, "अगदी मुलांच्या हृदयात घुसला तुम्ही." म्हणजे मी हा बदल माझ्यात घडवला ना बाळांनो. माझा जो काय होता ना, फोबिया होता ना, तो दूर केला ना मी. मग तुम्ही का नाही करू शकत? हे मॅथ्समध्ये मी नेहमी फेल होत आलोय. आलो होतो. चला आलो होतो. आता नाही बरं का. आता नाही. हा माझा फेव्हराइट सब्जेक्ट आहे.
फिजिक्स पण माझा फेव्हरेट आहे. केमिस्ट्री पण माझा फेव्हरेट आहे. बायो माझा फेव्हरेट नाहीये लक्षात. का कुणास ठाऊक ते बायो नको वाटतं. आमच्या घरात ना माझे चुलत भाऊ, चुलत बहीण, मुलगा कुणालाच बायो आवडत नाही. असतं ना. मॅथ्स आवडतं. पण बायो आवडत नाही. बरं झालं सगळं बोलणं ठीक आहे. स्ट्रॅटेजी द्या ना. स्ट्रॅटेजी आम्हाला अभ्यास करायचा आहे. एकच स्ट्रॅटेजी. सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनल आता फॉलो करायचं. रेग्युलरली व्हिडिओ तुम्हाला मिळायला सुरुवात झाली गेले 2-3 दिवसात. फॉलो करायचं. सुरुवात करूया अभ्यासाला. लक्ष द्या. की पहिलाच क्वेश्चन आहे ना, जो मी इथं दिलाय, तो अगदी 100% नाही म्हणता येईल, पण 99% पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे क्वचित हा दुसरा पेपर असेल, की ज्यात हा प्रश्न नाही आला, नाहीतर सगळ्याच पेपरमध्ये हा प्रश्न आलाय. हा तुमचा अभ्यास होईपर्यंत दुसरा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असणार आहे. तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ, 5वा त्याचबरोबर केमिस्ट्रीचे व्हिडिओ माझे राहिलेत लॉचे 2-3 ते पण तुम्हाला मिळणार आहेत. प्लेलिस्ट तयार असणार आहे. चला हा पार्ट 1 आपला असणार आहे. ओके. शुअर शॉर्ट क्वेश्चन मधले आणि मी तुम्हाला सांगतो 2च दिवसात तुमचे नाही म्हणलं तरी 80 पैकी 40 मार्काची तयारी करून देतो तुम्हाला मॅथ्समध्ये. अरे मग चॅनल फॉलो तर करा ना. मित्रांबरोबर शेअर करा ना आणि सगळ्यात महत्त्वाचं करताय बरं का तुम्ही. सह्याद्री ट्युटोरियल्स आणि ऑफिशियल स्पेलिंग आहे बरं का तिथं लक्षात घ्या. असं Instagram पेज आहे आपलं. फॉलो करताय ना? करताय तुम्ही. कारण 1 मिलियन व्ह्यूज मी काल एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात क्रॉस झालेत. आणि कंटिन्युअसली Instagramवर आपलं चॅनल म्हणतोय आपण पेज ग्रो होतंय. आपल्या अगोदर मोठे प्लेयर आहेत या फील्डमधले. त्यांच्या तुलनेने तुम्ही मला व्ह्यूज देताय. धन्यवाद. पण आता सुरुवात करूया अभ्यासाला. चला. आज म्हणजे हा जो व्हिडिओ आहे, पहिला व्हिडिओमध्ये आपले 2 मार्क फिक्स होणार. लक्षात घ्या. बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन टॉपिक आहे. प्रश्न काय आहे बघा, की त्यांनी असे डिस्ट्रिब्युशन दिलंय. फाइंड ई ऑफ एक्स म्हणलंय. ओके. फाइंड ई ऑफ एक्स आणि व्ही ऑफ एक्स. व्हेरियन्स. स्टँडर्ड डेव्हिएशन पण असतं. एकदम सोपं आहे. हे जेव्हा असं तुम्हाला दिलेलं असतं, तेव्हा पहिली व्हॅल्यू एन ची असते लक्षात ठेवायचं आणि दुसरी व्हॅल्यू आहे ती पी ची असते. पी प्लस क्यू ची व्हॅल्यू 1 असते दुसरा फॉर्म्युला. ओके. मग पी ची व्हॅल्यू 0.4 असेल, तर क्यू ची व्हॅल्यू 1 मायनस 0.4 म्हणजे 0.6 आली. आता माझ्याजवळ कुणाकुणाची व्हॅल्यू माहिती आहेत? एन माहिती आहे. पी माहिती आहे. आता क्यू पण मी फाइंड आउट केलं. आता काय अवघड आहे? मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे मीन त्याचा फॉर्म्युला आहे एन-पी. एन आणि पी चा प्रॉडक्ट करा 4 उत्तर येणार आहे. व्हेरियन्स फॉर्म्युला एन-पी-क्यू. एन-पी-क्यू. आता इतकं गडबड करू नका रे. 10 न 0.4 ला मल्टिप्लाय केलं पॉइंट कॅन्सल होईल 4 येईल. 6 into 4 24. पॉइंट आहे ना. मग 2.4 येणार आहे आन्सर. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स विचारलं असेल, त्याचा फॉर्म्युला असतो अंडर रूट एन-पी-क्यू तेव्हा रूटमध्ये 2.4. स्टँडर्ड डेव्हिएशन. काय अवघड आहे? काही अवघड नाही. चला दुसरा प्रॉब्लेम बघूया. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू दिले आणि व्हेरियन्स दिले. मगाशी उलटं होतं की नाही? जेव्हा एक्स्पेक्टेड आणि व्हेरियन्स दिला असेल, तेव्हा रेशो घ्यायचा. चला व्हेरियन्सला एक्स्पेक्टेडनं डिव्हाईड करा. व्हेरियन्सचा फॉर्म्युला एन-पी-क्यू याचा फॉर्म्युला एन-पी. एन-पी ला एन-पी कॅन्सल आलं की क्यूची व्हॅल्यू. मग व्हेरियन्स आहे 4.2. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आहे 6 दॅट इक्वल्स टू क्यू येणार. ओके. 6 7 42 मराठीत म्हणतो. 6 7 जा 42. 7 जा ना अरे पण 0.7. चला दुसरा फॉर्म्युला कुठला असतो, की P प्लस Q इक्वल्स टू 1. मग P ची व्हॅल्यू 0.3 येणार. Q ची व्हॅल्यू आणि N ची व्हॅल्यू काढायची आहे, तर तुम्ही काय करा, की तुम्ही एक्स्पेक्टेडची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? एन-पी. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू काय दिले त्यांनी? 6. N ची व्हॅल्यू मला काढायची आहे. प्रोबॅबिलिटी 0.3 म्हणजे 3/10. हे 10 इकडे जाऊ दे. 60/320 आन्सर येणार. झालं बास. आता हे पुढचे प्रॉब्लेम सोडवायचे तुम्ही. 4 प्रॉब्लेम आहेत. N दिलंय P. तर लक्ष द्या. P दिलंय ना? क्यू काढा पहिल्यांदा. ओके. एक्स्पेक्टेड मग काय? एन-पी. 4 येतंय. तोच प्रॉब्लेम आहे काय? जो एक्सरसाइजमध्ये म्हणजे जो सॉल्व्ह दिला होता तोच एक्सरसाइजमध्ये दिलाय असं वाटतंय. बरं जाऊ दे. एनची व्हॅल्यू दिले. एक्स्पेक्टेड दिले. आता डोकं वापरा. एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला काय? एन-पी. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 10 दिले. एनची व्हॅल्यू 25 इंटू पी. इंटूचा अपॉन करा ना. 10/25. ओके. पी मिळालं. पी वरनं क्यू काढा. स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलंय. रूटमध्ये एन-पी-क्यू. बस. एन दिलंय, एक्स्पेक्टेड दिलंय मागासारखंच पी मिळेल. पी वरनं क्यू काढा आणि एन-पी-क्यू मिळालं की व्हेरियन्स काढा. नुसतं एन-पी-क्यू आणि अंडर रूट म्हटलं की स्टँडर्ड डेव्हिएशन. चला करा प्रॉब्लेम मग. काय अवघड आहे? काही अवघड नाही हे लक्षात घ्या. ओके. मीन आणि व्हेरियन्स. मीन म्हणजे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू दिले, व्हेरियन्स दिले व्ही ऑफ एक्स. जेव्हा 2 व्हॅल्यू दिल्या तेव्हा रेशो घ्या.
एन-पीला एन-पी कॅन्सल पहिला क्यू मिळेल. क्यू वरून पी काढा आणि त्याच्यावरून एन काढा. करा. करा. मग 2 मार्क फिक्स झालेत. दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा. ओके. त्याला जास्त वेळ लागणार नाही मला माहिती आहे. त्यामुळे दुसरा व्हिडिओ पण लवकरच तुम्हाला मिळेल. ऑल द बेस्ट.